सासरी गेलेली मुलगी या ज्येष्ठा गौरीच्या सणाच्या निमित्तानं माहेरी येते. आता संपर्क साधन आहेत, मोबाईल फोन आहेत किंवा सासर माहेर एवढं अंतर राहिलेलं नाही. त्या काळामध्ये सासरी गेलेली मुलगी वाट बघत असते, ज्येष्ठा गौरीचा सण कधी आहे आणि माझे बाबा मला आणायला येतील, आणि लगेच ती त्या ज्येष्ठा गौरीच्या सणाच्या निमित्तानं माहेर येते. आणि तिची आई जी असते, ती आई आपल्या लेकीचं, माहेरी आलेल्या लेकीचं कोड कौतुक करते. तिला जे आवडतात ते पदार्थ त्यावेळी करते. मग काही लोक पुरण करतात, काही ठिकाणी ज्येष्ठा गौरीला 16 प्रकारचे नैवेद्य, 16 प्रकारच्या भाज्यांचे नैवेद्य दाखवले जातात. काही ठिकाणी 64 भाज्यांचे नैवेद्य दाखवले जातात. हे परंपरेप्रमाणे आहे. मूळ हेतू आहे, आपल्या लेकीला, आपल्या कन्येला जे आवडतं ते या ज्येष्ठा गौरीला प्रसाद म्हणजे प्रसाद अर्पण केला जातो, नैवेद्य अर्पण केला जातो.